हॅलो फ्रेंड्स, मी निशा आज तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल वैभवी स्टिचिंग क्लासेसमध्ये। तर आज आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग करायला शिकणार आहोत 32 साईजमध्ये। तर मी पेपर घेतलेला आहे, डबल फोल्ड आहे हा पेपर। आणि जे नवीन असतील, बिगिनर्स असतील, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे। तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा आणि स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा। तुम्हाला नक्की याच्यात काहीतरी छान असं शिकायला मिळणार आहे। कटोरी ब्लाऊजची कटिंग 32 साईजमध्ये। तर कटिंग करायला सुरुवात करूया। आणि जे नवीन असतील माझ्या चॅनलवर, त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा आणि बेल आयकनला पण नक्की प्रेस करा। बघा, मी हा ब्लाऊज कस्टमरचा आहे, हा मापासाठी आलेला आहे। तर हा ब्लाऊज पण मी शिवलेला आहे, एकदम फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे, म्हणजे शोल्डर वगैरे काहीच पडत नाही। तर याची चेस्ट आहे, आपण मोजून घेऊया आधी। याची तयार चेस्ट आहे 32 इंच, म्हणजे याचे निम्मे 16 येत आहे। आणि याची लांबी आहे 12.5 इंच। तर मी 12.5 इंच घेत आहे लांबी आणि 1 इंच त्याच्यात ॲड करायचं आहे। तर 13.5 इंच आपण लांबी घेऊया। त्यानंतर आपल्याला याचे एकदम बरोबर परफेक्ट मेजरमेंट आपण घेऊया। तर लांबी घेत आहे मी 13.5 इंच। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने मी कटिंग करणार आहे कटोरी ब्लाऊजची। तर लांबी घेत आहे मी 13.5 इंच आणि आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच। तर मी 5.5 इंच घेत आहे शोल्डर। हा नॉर्मल साईज आहे म्हणून मी 5.5 इंच घेत आहे। 28 ते 30 पर्यंत तुम्ही 5 इंच घेऊ शकता। आणि 32च्या पुढे आहे, तर 32ला आपण 5.5 घेऊया। 32, 34, 36ला आणि 36च्या पुढे आपण घेऊया 6 इंच शोल्डर। तर बघा, आता मी इकडच्या साईडने पण आर्महोल 5.5 इंचावर मार्किंग करणार आहे। जर का तुम्हाला याचं संपूर्ण मेजरमेंट पाहिजे असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे। तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जर का तुम्हाला आर्महोल आणि शोल्डरचा परफेक्ट मेजरमेंट कोणत्या साईजला किती काय घ्यायचं आहे ते मी घेऊन येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। त्यानंतर आपलं चेस्ट आहे 32 इंच, तर चेस्टचं चौथा भाग येईल 8। जर का तुम्हाला चौथा भाग काढता येत नसेल तर तुम्ही टेप पण घेऊन मेजरमेंट काढू शकता किंवा पाडाही तुम्ही बोलू शकता। 8 1 8 2 16 8 24 8 चौक 32। जर का तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही 1 इंच, म्हणजे हा इकडनं पॉईंट आहे त्याला 32वर ठेवायचं आहे आणि याची 4 घडी करायची आहे आणि याचा चौथा भाग येईल 8। तर बघा, एकदम परफेक्टमध्ये आपलं 8 इंच आलेलं आहे। हा निघालं आपलं 8 इंच छातीचा चौथा भाग। त्याच्यात 2 इंच किंवा 1.5 इंच प्लस करायचे आहे। हा जास्त, म्हणजे बाई एकदम पातळ सरक आहे म्हणून मी याच्यात 1.5 इंच घेत आहे। तुम्हाला जर का वाटत असेल, नवीन असाल, बिगिनर्स असाल, नवीन शिकत असाल, तर तुम्ही याच्यात 2 किंवा 2.5 इंच पण एक्स्ट्राचं शिलाई मार्जिनसाठी कापड घेऊ शकता। त्यानंतर आपण खालच्या साईडने आपला कमरेचा जो चौथा भाग आहे तो घेऊया आपण। तर त्याआधी आपल्याला ब्लाऊजचं जे कमरचं आहे, क्रॉसपट्टीच्या साईडने आपल्याला इकडनं खालच्या साईडने घ्यायचं आहे। जिकडनं आपली बटन पट्टी आहे तिकडच्या साईडने आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे। बघा, मी शिलाईवर ठेवत आहे, काज बटनच्या साईडने घेत आहे मी। तर शिलाईवर ठेवायचं आहे। बघा, आपलं 7.5 वर येत आहे परफेक्ट। तर मी हे घेतलं आहे 7.5 वर आणि इकडनं घेतलेलं आहे मी, बघू शकता 7.5 वर कमरेचा चौथा भाग आणि त्याच्यात 2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन।
आता आपल्याला ह्या तिन्ही चारी पॉईंट एकमेकांना मिळवायचे आहे. तर बघू शकता मी किती छान पद्धतीने कटिंग करत आहे कटोरी ब्लाऊजची. तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जर का तुम्हाला याच्यापेक्षा वेगळी पद्धत आहे माझी कटोरी ब्लाऊज कटिंग करायची, एक दुसरी पद्धत पण मी शेअर केलेली आहे माझ्या चॅनलवरती, तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. तर मी अर्धा इंच इथं आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. शोल्डर पण आपलं 2.5 इंच उरेल आणि गळा पण. त्यानंतर इकडनं आपलं जेव्हा आपण गळा पलटवू तेव्हा अर्धा इंच त्याच्यात जाईल. त्यानंतर आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे आर्महोलसाठी, पुढचं फ्रंटसाठी आणि बॅक पार्टसाठी. तर मी दोन्हीचं मार्किंग करत आहे इथं. जर का तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही फ्रेंच कर्वने पण असं गोलमध्ये आकार देऊ शकता. आता माझ्याकडे फ्रेंच कर्व नाही आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी घेऊन येईल तेव्हा तुम्ही तिकडनं बघून घ्या मी कसं शेप देत आहे. तर फ्रेंच कर्व खूप इझी होऊन जातो गळ्याला किंवा आर्महोलला शेप द्यायचं. तर हे झालं आपलं. त्यानंतर आपल्याला गळा बघायचा आहे किती घ्यायचा आहे. तर ब्लाऊजचा आपण घेऊया. ब्लाऊजचा गळा आपण मोजूया किती आहे. तर 9 आहे. तर आपल्याला आपल्याला 9 तयार करायचं आहे. त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊया. असं करून आपण 9.5वर मार्किंग करून घेऊया. आता खालच्या साईडने आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. गळा थोडंसं ब्रॉड करायचं आहे म्हणून, आणि वरच्या साईडने 2.5 घेतलेला आहे आपण. आता आपल्याला असं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गळ्याला राऊंडमध्ये शेप द्यायचा आहे ह्या पद्धतीने. आणि थोडंसं मी बाहेरच्या साईडने थोडंसं असं ब्रॉडमध्ये घेत आहे गळा, पसरट थोडं. तुम्हाला जसं जमत असेल तसं तुम्ही घ्या. आता आपल्याला बॅक पार्टसाठी प्लीट्ससाठी आपल्याला घ्यायचं आहे इकडनं 4.5वर मार्किंग. त्यानंतर आपल्याला मागचं म्हणजे बॅक पार्टसाठी आपल्याला टक्स पॉईंट म्हणजे किती लांबीवर ठेवायचं आहे ते आपण बघून घेऊया. जसं की आपलं गळा जसा मोठा असला तर त्याच्यात आपल्याला थोडं छोटं घ्यावं लागतं टक्स पॉईंट लांबीमध्ये, आणि गळा जर का छोटा असला तर त्याच्यात लांबी आपल्याला वाढवावी लागते टक्स पॉईंटची. तर बघा मी कसं घेत आहे, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा. आता मी इकडच्या साईडने 5.5 इंचावर मार्किंग करत आहे प्लेट्ससाठी. हे बघा. या पद्धतीने तुम्ही मार्किंग करा. तुम्हाला अशी कटिंग कोणीच सांगणार नाही, तर नक्की तुम्ही माझा हा व्हिडिओ बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता आपल्याला गळ्याच्या साईडने शोल्डर डाऊन करायचं आहे, जेणेकरून काय होईल की आपला गळा कितीही मोठा असू द्या किंवा कितीही ब्रॉड असू द्या, आपला गळा कधी खचकणार नाही आणि एकदम परफेक्ट आपली फिटिंगमध्ये आपला ब्लाऊज तयार होईल. तर आपल्याला आता बॅक पार्टची कटिंग करून घ्यायची आहे. तर मी असं कटिंग करून घेत आहे. त्यानंतर तुम्हाला एकदम युनिक, एकदम नवीन पद्धतीमध्ये तुम्हाला मी कटोरी आणि साईड भाग पार्ट तुम्हाला तयार करायचं, ते कसं कटिंग करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. मी 2-3 पद्धतीने कटिंग करते कटोरी ब्लाऊजची. तर ही पण माझी पद्धत वेगळी आहे कटोरी ब्लाऊज कटिंग करायची. आणि एक अजून मी व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलवरती, तर तुम्ही तिथं जाऊन नक्की बघा आणि शिका. तुम्हाला ज्या पद्धतीने जमत असेल त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा. आणि ज्यांना कटोरी ब्लाऊजचं म्हणजे काहीच कळत नसेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे हा व्हिडिओ. तर बघा आता मी म्हणजे याची मार्किंग केलेली आहे. बॅक पार्ट ठेवून आपल्याला एवढं आर्महोलच्या साईडने आपल्याला याचा शेप द्यायचा आहे पूर्ण, आणि गळ्याच्या साईडने बस इतकंच करायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडने 2.5 किंवा 3 इंच कमी करायचे आहे. तर मी इकडनं 3 इंच कमी करत आहे.
आता आपल्याला काय करायचं आहे, हे मोजायचं आहे किती आहे. तर हे 5.5 इंचावर येत आहे. त्यानंतर आपल्याला आर्महोलच्या साईडने आकार द्यायचा. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडने घ्यायचं आहे 4.5 किंवा 5 इंचावर, तुम्हाला जसं वाटत असेल तुम्ही तितकं घेऊ शकता फॅब्रिक. त्यानंतर आपल्याला आर्महोलच्या साईडने 2.5 इंच घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने 4 इंचावर घ्यायचं आहे आणि असं आपल्याला शेप द्यायचं आहे. तर मी इकडनं शेप देत आहे कटोरीचं. आणि आतल्या साईडने आपल्याला फ्रंट पार्टसाठी 1/2 इंच खोलमध्ये घ्यायचं आहे. आता आपल्याला हे ठेवून चेक करायचं आहे किती येत आहे. तर आता आपल्याला पुढच्या पार्टसाठी 1/2 इंच खोल घ्यायचं आहे आणि याला पण शेप द्यायचं आहे आर्महोलला. बघा, आता आपल्याला कटोरीच्या साईडने 1/2 इंच वाढवायचं आहे, खालच्या साईडने आणि गळ्याच्या साईडने. हे तिन्ही साईडने आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे. त्यानंतर आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे. या पद्धतीने तुम्ही कटिंग करा. सॉरी, मला एकच पार्ट काढायचा आहे, मी डबल घेतलेला आहे म्हणून. आता आपल्याला इकडनं पण पूर्ण अशी कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर या पद्धतीने आपण कटिंग करून घेऊया. त्यानंतर आपल्याला कटोरीची कटिंग करायची आहे. तर ती कशी करायची आहे ते पण मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता आपला बॅक पार्ट आणि साईड पार्ट तयार झालेला आहे. त्यानंतर आपण कटोरीची कटिंग करूया. तर ह्याच साईड पार्टला आपल्याला एका पेपरवर ठेवून असं ठेवून आपल्याला याची मार्किंग करायची आहे. तर हे मोजायचे आहे, हे किती आहे. तर हे 7 इंचावर येत आहे. तर आपण ह्याला असं जसं ठेवू आपल्याला याची मार्किंग करून घ्यायची आहे पेनाने किंवा मार्करने. तर मी असं क्रॉसमध्ये ठेवून याची मार्किंग करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला कटोरीसाठी आपल्याला खालच्या साईडने 5 इंचावर घ्यायचं आहे. 5.5 इंचावर घेत आहे मी. त्यानंतर एक अशी लाईन आखायची आहे आणि वरच्या साईडने आपल्याला गळ्यासाठी 3 इंच घ्यायचं आहे. तर मी 3 इंचावर मार्किंग करून घेत आहे. आता याला राऊंडमध्ये शेप द्यायचा आहे आपल्याला गळ्याला. आता आपल्याला ही लाईन इकडनं जोडायची आहे. तर बघा पूर्ण व्हिडिओ. आता आपल्याला इकडनं 1 इंच कमी करायचं आहे क्रॉसपट्टीसाठी. जेव्हा आपण क्रॉसपट्टी ॲड करूया ना, तर या शेपमध्ये आपली तयार होईल. तर हे झालं आपलं. त्यानंतर आपल्याला इकडनं 1.25 इंचावर मार्किंग करायची आहे. आपल्याला वाढवायची आहे कटोरी. तर मी इकडनं 1.25 इंच घेत आहे आणि इकडनं पण 1.25 इंच घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला वरच्या साईडने 1/2 इंच, दोन्ही साईडने 1/2 इंच घ्यायचे आणि कटोरीला ह्या पद्धतीने शेप द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कटोरीला शेप देत आहे. आणि इकडनं क्रॉसपट्टीसाठी आपल्याला वरच्या साईडने आकार द्यायचा आणि ह्या लाईनला आपल्याला इकडनं जॉईन करायचं आहे गळ्याच्या साईडने. तर हे झालं. आता आपल्याला याचं इकडनं खालच्या साईडने 1/2 इंच वाढवायची आहे कटोरी, कारण की शिवल्यानंतर ही बरोबर त्याच्यावर ॲड होईल साईड भागाला पण जेव्हा जॉईन करूया तेव्हा, कारण की आपली कटोरी छोटी नको पडायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला याचं सेंटर काढायचं आहे. आधी आपल्याला इकडनं पण 1/2 इंच वाढवायची आहे कटोरी आणि याचं सेंटर काढायचं आहे. तर याचं सेंटर कितीवर येत आहे, 4 इंचावर. 8चं 4 होईल आणि इकडनं आपल्याला 1 इंच वाढवायचे खालच्या साईडने टक्स पॉईंटसाठी आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला मिळवून घ्यायचे आहे. बघा मी किती छान पद्धतीने कटोरी तयार केलेली आहे. तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने कटिंग करायला शिकून असेल तर ही कटोरीची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे.
किती छान पद्धतीने मी कटोरीची कटिंग केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला क्रॉस पट्टी काढायची आहे. या पद्धतीने आपल्याला कटोरीची कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपलं हे टक्स पॉईंट कसं येईल ते पण मी तुम्हाला दाखवते. या पद्धतीने आपलं पफ येणार आहे कटोरीचं. तर एकदम छान पद्धतीने तयार झालेली आहे आपली कटोरी. जेव्हा आपण शिवूया याच्यात अर्धा इंच आपलं ॲड होईल, तर आपली कटोरी छोटी मोठी होणार नाही, बरोबर येईल शिवल्यानंतर. त्यानंतर आपल्याला मध्ये आपल्याला साईड पार्ट मोजून घ्यायचं आहे किती आहे, तर त्या हिशोबाने आपण क्रॉसपट्टी काढूया. तर हे येत आहे आपलं 11.25 इंचावर आणि आपली संपूर्ण ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच. 11, 12, 13, अडीच म्हणजे आपली क्रॉसपट्टी तयार होणार आहे. 3 इंचावर घेऊया आपण आणि अर्धा इंच त्याच्यात एक्स्ट्रा असं करून आपण 4 इंचावर, आणि आपलं जे कमरेचा चौथा भाग होता 7.5 ते घेऊया आणि त्याच्यात 2 इंच एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन आणि 3.5 इकडच्या साईडने, आणि क्रॉसपट्टीला असं शेप द्यायचं आहे आणि याची कटिंग करून घ्यायची आहे. तर खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि कटिंग करा या पद्धतीने कटोरी ब्लाऊज कटिंगची. तर बघा आपले सगळे पार्ट निघालेले आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.